प्लेयर ऑफ द मॅच राहिलाय प्रसाद आपल्याला देखील विनंती आहे की आपण प्लेयर ऑफ द मॅच स्वीकारण्यासाठी या ठिकाणी उपस्थित व्हायचं आहे। छत्रपती 11 कोळेकरवाडी संघाने जिंकलाय टॉस आणि घेतलाय गोलंदाजीचा निर्णय। आई भराडी माता कोळेकरवाडी हा संघ बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला भेटेल। जाऊयात मैदानाच्या दिशेनं। आई भराडी माता कोळेकरवाडी आणि श्री छत्रपती 11 कोळेकरवाडी या दोन संघामध्ये मॅच होते। प्लेयर ऑफ द मॅच अक्षयना वितरण करण्यात येईल। धामणी टीमचा प्रसाद राहिलाय प्लेयर ऑफ द मॅच। टीम धामणी आपण प्रसादला पाठवून द्यायचं आहे। जाऊयात मॅचच्या दिशेनं। पंचावन्न ग्रीन सिग्नल मॅचला होईल सुरुवात। विजय आणि अक्षय जोडी मैदानाच्या आतमध्ये। गोलंदाज आहे ऋषी। पहिलाच बॉल ऋषीच्या चेंडूवरती दिलीये खुशी। षटकार डीजे डीजे
आपण पाहतोय निवास आहेत. नवीन बॅटर निवास आप्पा. आठ वरती एक विकेट माघारी परतली आहे. सायंकाळच्या सत्राच्या दिशेने आपण वाटचाल करतोय. 2 वाजून बरोबर 49 मिनिटं झाली आहेत. पान खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा तितकाच खास संपर्क नाहीये. 9 धावा धावफलकावरती. सुंदर गोलंदाजी राहिली या षटकामध्ये. अगदी थांबून ठेवलंय आई भराडी माता कोळीकरवाडी संघाला. चेंडू हवेत पुन्हा एकदा आणि ते कॅच सुटलेला आहे. संधी भेटली आहे. एक तर धाव धावून घेतली आणि दुसरी साठी प्रयत्न केलाय. 2 धावा कंप्लीट होतील. 2 धावा असतील या चेंडूवरती. 2 धावा येतील. 2च्या मदतीने धावफलकावरती धावा होतील. एकूण 11 धावा. अकरा धावा धावफलकावरती. 1.4 चेंडूचा खेळ झालाय. 11 वरती. एक विकेट माघारी परतले. पहिल्यांदा आक्रमण चढवलं होतं कोळकरवाडी या संघानं, परंतु छत्रपती 11 आक्रमण फेटाळले. काय चेंडू आहे. टप्पा पडल्यानंतर बॅट्समनला असं वाटलं की हा चेंडू वाईड जाईल. निवास यांना वाटलं तो वाईड जाईल, पण इन स्विंग झालाय. बचावात्मक राहिलेच होता निवास. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. व्हाईट बॉल आहे. धावफलकावरती धावा आहेत 12 धावा. टप्पा पडल्यानंतर उसळी घेत जाणारा चेंडू फुंकर मारत गेलाय आणि चेंडूची सांगता यावेळेला येते निर्धाव. डॉट बॉल. 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. धावफलकावरती धावा आहेत 12 धावा. आणि समालोचन क्षेत्रामध्ये होतोय बदल. ऐकूयात धामणी गावातील एक नवीन आवाज, गोड आवाज अविनाश सरांना आपण ऐकूयात. हॅलो. चालू असलेला सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आई भराडी माता आणि तिसरं षटक या ठिकाणी मार्गस्थ. या ठिकाणी ऑल सुटलेला आहे. तेजस यांच्या हातामध्ये चेंडू गेलाय आणि एकच धाव यावरती घेतलेला आहे. खराब असा थ्रो आणि यावरती एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी नो अंपायरचा इशारा. नो प्लस आय थिंक 2 धावा या ठिकाणी. म्हणजे या चेंडूवरती अक्षरशः 3 धावा मिळालेल्या आहेत. धावसंख्येत भर. धावसंख्या झालेली आहे 15. अजय यांचा पुढचा चेंडू स्ट्राइक वरती आता असतील अक्षय. पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीने चेंडू हाताळलेला, पण त्या ठिकाणी एक डिक्लेअर झोन मध्ये लेग बायच्या स्वरूपात या ठिकाणी 1 धाव मिळत आहे आणि धावसंख्या या ठिकाणी 16 आकड्यावरती पाहायला मिळते. एकदम संत गतीचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय आई भराडी माता कोळीकरवाडी संघाकडून. विजय बाचुलकरची विकेट पडल्यानंतर या ठिकाणी धावसंख्या कुठेतरी रोखलेली आहे. पुन्हा एकदा स्लो पदा चेंडू. या ठिकाणी तेजस चेंडू खाली आणि या ठिकाणी जेल पकडला जातोय आणि अक्षय यांचा खेळ या ठिकाणी समाप्त होत आहे. आणि हा तिसरा धक्का अक्षयच्या रूपामध्ये आई भराडी माता कोळीकरवाडी या संघाला लागतोय.
पुढचा फलंदाज या ठिकाणी वैभव. संघाची धावसंख्या 16 आकड्यावरती पाहायला मिळते. तिसरं षटक मार्गस्थ असताना पाहायला मिळते. 2 चेंडूंचा खेळ झालेला आहे. पहिला चेंडू नो हाताळल्यानंतर या ठिकाणी आता पुढचा चेंडू वैभवसाठी. आणि या चांगल्या पद्धतीने चेंडू हाताळलाय तो म्हणजे अजय यांनी. कोणतेही धाव नाही, निर्धाव पद्धतीचा चेंडू पाहायला मिळतोय. धावसंख्या स्थिरावलेली आहे 16 आकड्यावरती. 3 चेंडूंचा खेळ झालेला आहे. 3 चेंडू अजूनही बाकी आहेत. पुढचा चेंडू आणि या ठिकाणी स्लो पद्धतीचा चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला. 1 धाव कंप्लीट केलेली आहे. क्षेत्ररक्षण त्याखाली आहे आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागणार आहे, कारण चांगल्या दर्जाची क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आपल्याला या ठिकाणी श्री छत्रपती 11 कोळेकरवाडी या संघाकडून. एकदम संत गतीचा खेळ पाहायला मिळतोय आपल्याला आई भराडी माता कोळेकरवाडी या संघाकडून. 17 धावसंख्या झालेली आहे. 2 विकेटचं या ठिकाणी पतन झालेलं आहे आणि चांगली टिचून मारा केला जातोय अजय यांच्या माध्यमातून. पुढचा एक चेंडू पुन्हा एकदा आणि या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. एका फलंदाजाकडून आपल्याला या ठिकाणी खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. त्यानंतर तेजसने बॅकअपला येऊन त्या ठिकाणी 2 धावा पळून काढलेल्या आहेत. त्या म्हणजे आई भराडी माता कोळेकरवाडी संघाने. धावसंख्या 19 आकड्यावरती. क्षेत्ररक्षण अतिशय उत्कृष्टरित्या पाहायला मिळत आहे छत्रपती 11 कोळेकरवाडी संघाकडून. बॅकअप चांगला आहे. पुढचा चेंडू आणि हा उंच डोलण्याचा प्रयत्न केलाय आणि या ठिकाणी डिक्लेअर झोन मध्ये हा चेंडू गेलेला आहे. षटक समाप्तीचा इशारा अंपायर. आणि 3 षटकानंतर धावसंख्या 20 या आकड्यावरती. चांगलं षटक हाताळलं. पहिला नो चेंडू गेला, त्यानंतर लेगबायच्या स्वरूपात 1 रन, त्यानंतर विकेट, त्यानंतर निर्धाव पदाचा चेंडू, सिंगल डबल आणि पुन्हा एकदा सिंगल. अशा तऱ्हेने तिसरं षटक पाहायला मिळालं आपल्याला. आता शेवटचं षटक कोण हाताळतंय बघूया. शेवटच्या षटकामध्ये किमान 10 ते 15 धावा तरी जमावे लागतील, कारण समोर संघ आहे छत्रपती 11 कोळेकरवाडी संघ. उमेश सारखा एक मातब्बर खेळाडू तुम्हाला समोरच्या संघामध्ये पाहायला मिळेल. आणि पुढचा गोलंदाज या ठिकाणी नेक्स्ट गोलंदाज या ठिकाणी छत्रपती 11 कोळेकरवाडी संघाकडून अंकित. वैभव स्ट्राइक वरती असतील. आता वैभवला 6 चेंडू मध्ये काहीतरी चमत्कार करावा लागणार आहे. मोठ्या फटक्यांची गरज आहे, कारण विजय बाचुलकरची विकेट पडल्यानंतर या ठिकाणी मोठे फटके कुठेतरी थांबलेले आहेत. ते म्हणजे आई भराडी माता कोळेकरवाडी संघाकडून. पहिला चेंडू वैभव. आकुड पद्धतीचा चेंडू उंच हिट केलेला आहे. तेजस त्या ठिकाणी येत आहे आणि या ठिकाणी उत्कृष्ट असा झेल पकडलेला आहे आणि या ठिकाणी डीजे ला संधी देण्यात येत आहे. डीजे पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी वैभव यांना परत पाठवलेले आहे. डीजे तेजस यांनी हा झेल पकडला आणि नेक्स्ट बॅट्समन या ठिकाणी सतीश. दुसरा चेंडू उंच असा भटकवण्याचा प्रयत्न केला, पण निर्धाव पदाचा चेंडू, चांगल्या पद्धतीचा चेंडू हाताळला जातोय तो म्हणजे अंकित याच्याकडून. पहिल्या चेंडूवरती विकेट, त्यानंतर निर्धाव पदाचा चेंडू. प्रोजेक्टेड स्कोर्स पाहायला गेले तर 24 रन या धावगतीने जर काढायला गेलेत तर 24 रन्स पर्यंत पोहोचू शकतात. ते म्हणजे आई भराडी माता कोळेकरवाडी संघ. पुढचा चेंडू सतीश. आकुड पद्धतीचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी विकेटचं पतन होत आहे. स्टंप आउट झालेला आहे ते म्हणजे सतीश. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. तीन चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. किमान 2 मोठे फटके आले तर कुठेतरी एक सन्मानजनक अशी धावसंख्या उभारलेली पाहायला मिळेल. लढायचं असेल तर एक 30 ते 32 धावा तरी तुम्हाला जमाव्या लागतील.
शुभम असतील स्ट्राईक वरती आता. अंकित यांचा चौथा चेंडू शुभम साठी. क्षेत्ररक्षण अतिशय उत्कृष्टरित्या सजवलेला आहे. चौथा चेंडू उंच टोलण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेला टोलला आहे. क्षेत्ररक्षण तिथे नाहीये. उमेश येत आहेत त्यावरती एक धाव घेतलेली आहे आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव या ठिकाणी बघता बघता कंप्लीट केलेली आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आणि त्याच पद्धतीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. उमेश यांच्या माध्यमातून चोटी धाव घ्यायचा प्रयत्न केलेला आहे आणि या ठिकाणी तिसरीला या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपात बाद होतोय तो म्हणजे शुभम. नेक्स्ट बॅट्समन अनिल. विकेट सॅक्रिफाईस केली या ठिकाणी शुभम यांनी, कारण निवासला स्ट्राईक वरती आणायचं होतं. कारण 2 ओव्हर पासून निवास हा नॉन स्ट्राईक एंडला खेळत होता. त्याला काही चमकदार अशी कामगिरी करायला मिळाली नाही. आता 2 चेंडू उरलेत. 2 उर्वरित चेंडू मध्ये काय निवास आपल्या बॅट मधून धावा किती जमवतोय आपल्याला पाहायचं आहे. 5वा चेंडू या ठिकाणी अंकित. अकुडबा चेंडू आणि या ठिकाणी जेलची संधी आणि जेल पकडलेला आहे. 1 हँडेड कॅच आपल्याला पाहायला मिळतोय यष्ट्यांच्या पाठीमागे आणि निवास यांची विकेट. 6 विकेट या ठिकाणी आतापर्यंत गमावलेले आहेत. आई भराडी माता कोळेकरवाडी संघाने. आतिशने कॅच पकडली 1 हँड. चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी यष्ट्यांच्या पाठीमागे आपल्याला पाहायला मिळतंय. न्यू बॅट्समन आरके. 22व्या धावसंख्येवरती यातून रोखलेला आहे छत्रपती 11 कोळेकर. पप्पू शेवटचा चेंडू. पप्पू आहेत स्ट्राईक वरती. लास्ट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. मोठ्या बटक्याची गरज असेल आणि या ठिकाणी ऑफसाईडला डोले चेंडू. क्षेत्ररक्षण त्या खाली येतोय. गॅप मधून मिळवलेला एक धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावेसाठी बोलवलेला आहे आणि या ठिकाणी बघता बघता दुसरी धावी कंप्लीट केलेली आहे. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आहे पण या ठिकाणी थांबवलेला आहे आणि धावसंख्या 2 धावांनी 24 या धावसंख्येवरती आणि 25 रन्स जिंकण्यासाठी छत्रपती 11 कोळेकरवाडी संघाला बनवायचे आहेत. चांगली गोलंदाजी राहिली या ठिकाणी छत्रपती 11 कोळेकरवाडी संघाकडून. 24 धावसंख्येवरती थांबवलेला आहे. आता जिंकण्यासाठी या ठिकाणी छत्रपती 11 कोळेकरवाडी संघाला 25 धावा बनवायचे आहेत. येणारे चेंडू असतील 24 बनवायचे आहेत. 25 धावा. साखळी सामना आपल्याला पहिल्या पर्यायातील पाहायला मिळतोय. आलेल्या सर्व मान्यवरांचे या ठिकाणी काळेश्वर चषका मार्फत हार्दिक हार्दिक स्वागत सुस्वागतम. आई भराडी माता कोळेकरवाडी संघाला या ठिकाणी 25 धावा डिपेंड करायच्या आहेत आणि श्री छत्रपती 11 कोळेकरवाडी संघाला या ठिकाणी जिंकण्यासाठी 24 चेंडू 25 धावा बनवायच्या आहेत. भव्य दिव्य दमदार स्पर्धा
आणि या दमदार स्पर्धेमागचे पडद्यामागचे हिरो ज्यांनी ट्रॉफीज खूप काही या स्पर्धेसाठी जेवण सौजन्य असेल, नाश्ता सौजन्य असेल, अशा बऱ्याच गोष्टी या मान्यवरांच्या माध्यमातून आपल्याला देण्यात आला, त्यांचा यथोचित शुभ सन्मान कॅमेरामॅन श्रेष्ठ आपल्याला विनंती आहे की आपण स्टेज कव्हर करणार आहोत. मान्यवरांचा यथोचित शुभ सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती घेणार आहोत. ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेदरम्यान आपल्याला ट्रॉफीज देण्यात आल्या ते म्हणजे माननीय आदरणीय अरुणजी सुर्वे साहेब यांचा यथोचित शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती माननीय आदरणीय अरविंदजी मोंडे साहेब यांच्या शुभाते यथोचित शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करण्यात येतोय. म्हणतात ना, देणाऱ्यानं देत जावं, घेणाऱ्यानं घेत जावं. एक दिवस देणाऱ्यानं घेणाऱ्याचे हात घ्यावेत. हिरव्या पिवळ्या डोंगरांकडून हिरवी पिवळी शाल घ्यावी. सह्याद्रीच्या कड्याकडून लढण्यासाठी छातीसाठी ढाल घ्यावी. देणाऱ्यानं देत जावं, घेणाऱ्यानं घेत जावं. माननीय आदरणीय अरुणजी सुरे साहेब यांचा यथोचित शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती मायेची प्रेमाची उबदार शाल आणि पुष्पगुच्छ देऊन आयोजकांच्या वतीनं हा यथोचित शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करण्यात येत आहे. माननीय आदरणीय प्रभाकरजी सुर्वे साहेब यांचा देखील यथोचित शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करण्यात येईल. माननीय आदरणीय जनार्दनजी सुतार यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करायचा आहे. प्रभाकरजी सुर्वे साहेब यांचा देखील यथोचित शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करण्यात येत आहे. आंबोडेकरांचं हे दमदार नियोजन आणि या नियोजनामध्ये मान्यवरांचा यथोचित शुभ सन्मान. मान्यवरांचे कर्तृत्वाचे हात वरती आहेत, पाय मात्र जमिनीवरती राहून समाजामध्ये क्रिकेटमध्ये मुलांना प्रोत्साहन देण्यामध्ये व्यस्त आहेत. त्याचबरोबर उपस्थित असलेले माननीय आदरणीय अजयजी सुर्वे साहेब ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये जेवण आणि नाश्ता सौजन्य आपल्याला देण्यात आलं, त्यांचा देखील हा आपण सन्मान करणार आहोत. मी विनंती करतो सचिनजी सुर्वे आपल्या शुभार्थे हा सन्मान होईल. विनंती आहे पंचांना, पंच आपण मॅच मध्ये जास्त वेळ खर्च करून देऊ नका खेळाडूंना. मॅच कंटिन्यू स्पीड मध्ये राहून द्या. अजूनही आपल्याला खूप मॅचेस आहेत, मान्यवर आली आहेत, मान्यवरांच्याकडे वेळ कमी आहे, त्याच्यामुळे आपण सन्मान त्यांचा लगेच घेतोय. अजूनही आपल्याला 5 मॅचेस आहेत. अजयजी सुर्वे साहेब यांचा यथोचित शुभ सन्मान या ठिकाणी होतोय. माननीय आदरणीय अनिलजी सुर्वे साहेब यांचा देखील या मुख्य व्यासपीठावरती यथोचित शुभ सन्मान श्री काळेश्वर चषकाच्या निमित्ताने करण्यात येत आहे. विनंती करतो अक्षयजी मोंडे साहेब आपल्या शुभार्थे हा सन्मान करण्यात येतोय. अक्षय मोंडे यांच्या शुभार्थे अनिलजी सुर्वे यांचा यथोचित शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करण्यात येतोय. एक दमदार जोमदार स्पर्धा आंबवडे खुर्द या गावानं नवी मुंबई शहरामध्ये येऊन आपल्या ग्रामदैवत श्री काळेश्वराच्या नावानं ग्रामदैवतेचं गुणगान वाढवणार ही दमदार स्पर्धा आयोजित केली. आणि या स्पर्धेमध्ये सहकार्य करणारे माननीय संपूर्ण मान्यवर यांचा सन्मान होतोय. त्याचबरोबर दिनेशजी सुर्वे साहेब यांचा देखील या ठिकाणी यथोचित शुभ सन्मान या स्पर्धेच्या निमित्तानं या मुख्य व्यासपीठावरती करण्यात येत आहे. विनंती करतो सौरभजी वरेकर आपल्या शुभार्थे हा सन्मान आपण करणार आहोत. सौरभजी वरेकर यांच्या शुभार्थे हा सन्मान दिनकरजी सुर्वे यांचा या ठिकाणी करण्यात येत आहे. भव्य दिव्य स्पर्धा जिव्हाळ्याची आपुलकीची मायेची उबदार शाल देऊन हा सन्मान या ठिकाणी करण्यात येत आहे. आज मान्यवर खूप त्यांचं शेड्यूल बिझी असतं, परंतु आज वेळ काढून ही संपूर्ण मंडळी या ठिकाणी उपस्थित झाली आहे. तर खऱ्या अर्थाने या काळेश्वर चषकाच्या आता व्यासपीठाला शोभा आली आहे. त्याचबरोबर प्रकाशजी सुर्वे साहेब यांचा देखील आपण सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. विनंती करतो की प्रकाशजी सुर्वे आपण प्रकाशजी सुर्वे यांचा सन्मान करायचा आहे. या दोन नाव गाव एक, जिवाळा एक, आपुलकी तीच. प्रकाशजी सुर्वे साहेबांचा यथोचित सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करण्यात येत आहे. आज खऱ्या अर्थानं या स्पर्धेच्या व्यासपीठाला शोभा आली आहे. आज व्यासपीठ गजबजलंय. मान्यवर जसे बसलेत ना तसे खेळाडूंना खेळ करत असताना देखील चेतना येते, ऊर्जा येते, ऊर्जेचा साठा देखील खेळाडूंना भेटतोय.
माननीय आदरणीय अमोलजी साळुंके यांचा सत्कार देखील होतोय. विशालजी सुर्वे यांना विनंती करतो की आपल्या शुभाच्या सन्मान आम्ही करत आहोत. त्याला मॅच मध्ये आपण जास्त वेळ खर्च करायचा नाहीये मित्रांनो. तुम्हाला स्पीडअप ठेवायचा आहे. स्पीडअप मध्ये मॅच तुम्हाला कव्हर करायची आहे. दहा धावा धावफलकावरती आहेत. 10 वरती एक विकेट, माफ करा 11 धावा आहेत. 11 वरती एक विकेट माघारी परतले. 25 धावांचा पाठलाग सुरू आहे. पप्पू दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्क वरती मोठा रनअप, मोठा वेग, मोठी उंची, मोठा टप्पा आणि या टप्प्यावरती अक्रॉस द बॅट खेळलेला चेंडू. एक सिंगल येते डिक्लेअरच्या स्वरूपात. एक धाव येईल. धावफलकावरती धावा होतील 12 धावा. जाऊयात अविनाश सरांच्याकडे. ऐकूयात अविनाश सरांची वाणी. एक नवीन पाऊल आहे, नवीन आवाज आहे, नवीन माणूस आहे, परंतु माणूस आपला आहे. ऐकूयात आपला हक्काचा आवाज. थँक्यू श्रीकांत सर. दुसरं षटक मार्गस्थ असताना या ठिकाणी आपल्याला धावसंख्या 12 पाहायला मिळते. छत्रपती 11 कोळीकरवाडी संघ या ठिकाणी 25 धावा बनवण्यासाठी मैदानामध्ये उतरलेला आहे आणि त्यात डिपेंड करण्यासाठी आई भराडी माता कोळीकरवाडी संघ पप्पू यांच्या माध्यमातून दुसरं षटक, दुसरा चेंडू आणि या ठिकाणी ऑन साइडला टोललेला चेंडू. क्षेत्ररक्षण तिथे आहे. एकच धाव घेईल आणि धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. धावसंख्या 13 या आकड्यावरती. जिंकण्यासाठी 12 धावांची गरज अजूनही. येणारे चेंडू असतील 16 चेंडू, 12 धावांची गरज. चांगलं षटक आतापर्यंत हाताळलेलं पाहायला मिळते आपल्याला पप्पू यांच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवरती 1 धाव, दुसऱ्या चेंडूवरती 1 धाव आणि त्याचा तिसरा चेंडू. उमेश कोळेकर स्ट्राईक वरती असतील आणि हा उंच डोललेला चेंडू आहे, पण या ठिकाणी डिक्लेअर स्वरूपात एकच धाव मिळेल. फटका चांगला होता. 360 ग्राउंड असतं तर या ठिकाणी कुठेतरी 4 धावा मिळाल्या असत्या, पण या ठिकाणी मैदानाचं कुठेतरी आपल्याला आणि धावसंख्या या ठिकाणी 1 ने पुढे सरकते. धावसंख्या 14 आकड्यावरती. चांगला फलंदाज म्हणून ओळखला जातो छत्रपती 11 कोळेकरवाडी संघाचा उमेश कोळेकर. चांगली गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते पप्पू यांच्या माध्यमातून. पहिल्या षटकामध्ये 11 धावा आल्या. त्यानंतर 3 चेंडूवरती 1-1 अशी धाव दिले. पुढचा चेंडू समोरच्या दिशेला टोललाय. क्षेत्ररक्षण तिथे येतोय, पण क्षेत्ररक्षणाच्या आवाकाच्या बाहेर जाऊन या ठिकाणी षटकार सीमारेखा बाहेर आपल्याला पाहायला मिळते उमेश यांच्या बॅट मधून आणि संघाची धावसंख्या 6 ने पुढे सरकते. धावसंख्या 20 या धावसंख्येवरती. 14 चेंडू, 5 धावांची गरज जिंकण्यासाठी छत्रपती 11 कोळेकरवाडी संघाला. पुढचा चेंडू उमेश यांच्यासाठी. पुन्हा एकदा आकुडबद्ध चेंडू आणि या ठिकाणी विनिंग फटका आपल्याला उमेश कोळेकरांच्या बॅट मधून पाहायला मिळतोय आणि विजयी संघ ठरतोय छत्रपती 11 कोळेकरवाडी संघ. हार्ड लक, बॅड लक. आई भराडी माता कोळेकरवाडी संघ. धावा कुठेतरी कमी पडल्या तुमच्या. एक 35 ते 40 धावा असत्या तर कुठेतरी एक सन्मानजनक अशी लढत तुम्ही देऊ शकला असता, पण उमेश कोळेकर सारखा एक मातब्बर खेळाडू तुमच्या विजयाच्या कुठेतरी आड येऊन बसला आणि एक तुमच्या तोंडातील घास या ठिकाणी पळून घेऊन गेला, तो म्हणजे उमेश कोळेकर. विजयी संघाचे या ठिकाणी हार्दिक हार्दिक अभिनंदन. नेक्स्ट मॅच त्रिमूर्ती 11 सलतेवाडी विरुद्ध श्री छत्रपती 11 कोळेकर